नमस्कार मैत्रिणींनो. आज आपल्याला एक मस्त असा नाश्ता, झटपट असा हा छोट्या भुकेसाठी असा नाश्ता करायचा आहे. त्याच्यासाठी आपण मिरच्या, लसूण आणि जिरं असं घेतलेलं आहे. ते मिक्सरमधून आपण त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत किंवा आता ठेचा तयार करून घेणार आहोत त्याचा मिक्सरच्या भांड्यामधून. तर बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर स्क्रिप न करता पूर्ण रेसिपी बघा. छान अशी न्यू रेसिपी येणार आहे. अगदी झटपट तुम्हाला आपल्या घरातल्या साहित्यांपासून अगदी झटपट आणि पौष्टिक हिवाळ्यात खाण्यासाठी अशी ही पौष्टिक रेसिपी येणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ स्क्रिप न करता बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि छान असे नवनवीन व्हिडिओ मी नेहमी आणण्याचा प्रयत्न करत असते. तर आपण ते वाटण करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यातून. आणि ह्या इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीचं पीठ घेतलं आणि ते वाटण केलेलं होतं, ते सगळं वाटण त्याच्यात मिक्स केलेलं आहे. वाटीभर पिठापासूनच आपण तयार करणार आहोत झटपट असा हा नाश्ता बाजरीच्या पिठाचा. आणि बाजरी उष्ण म्हणजे हिवाळ्यात खाल्ली गेली पाहिजे. आणि हिच्यात थोडं वाटणासाठी आपण त्या मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घेणार आहोत आणि ते पाणी आपण त्याच्यात टाकलेलं आहे. आणि आपल्याला इथे पातळ असं हे बनवायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथे पातळ, तर थोडं पाणी लागणार आहे अजून. तर इथे मीठ टाकलेलं आहे मी. चवीनुसार आपल्याला मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यात ओवा टाकू शकतात. तर इथे नंतर मी कस्तुरी मेथी किंवा तुमच्याकडे जर मेथीची भाजी असेल तर ती बारीक चिरूनसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात. तर आपण इथे कस्तुरी मेथीचा वापर केलेला आहे. आणि माझ्याकडे थोडी कोथिंबीर होती, तर कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि इथे तर बारीक चिरून इथे कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता आपल्याला त्याच्यात परत पाणी टाकायचं आहे. आणि पातळ आपण जसं भजींना भिजवतो तशापेक्षा थोडं अजून पातळ आपल्याला करायचं आहे. तर फक्त आपण इथे बाजरीचं पिठाचे करत आहोत. आपण कसलंही पीठ वापरलेलं नाही, फक्त बाजरीचे पीठ. तर असं पातळ करायचं आहे आणि छान असं एका चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला असं घोटून घ्यायचं आहे. कारण बाजरीचं पीठ जे असतं त्याची अशी गठुळी होऊन जात असते. त्याच्यात जर आपल्याला कमी वाटलं तर हळद तर टाकली, पण तिखट तुम्हाला आवडीनुसार तिखट टाकू शकतात तुम्ही. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे. बॅटर असं बनवलेलं आहे आपण. वाटलं तर आणखीन थोडं मी किंचित थोडंसं पाणी टाकलं. मला घट्ट वाटत होतं तर मी आणखीन थोडं पातळ केलं आहे. बघा अशा पद्धतीने आपण इकडे असं पातळ करून घेतलेलं आहे. मला वाटत होतं की थोडंसं घट्ट झालं तर मी आणखीन पाणी टाकलं आणि थोडं असं पातळ केलं आहे. बघा अशा पद्धतीने आपण इथे पातळ करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जवळून दाखवलं की अशा पद्धतीचं आपण हे पातळ केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथे गॅसवर तवा तापायला ठेवलेलाच होता. तवा छान तापलेला आहे. तवा तापल्यानंतर त्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आपण इथे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकल्यानंतर तवा तापलेला होता आणि डोश्यासारखं आपण त्याच्यावर टाकून घेतलेलं आहे. आणि तवा तापल्यावरच आपण हे टाकायचं आहे. आणि
असे 5 एक असं 2-4 मिनटं असं आपण वाटलंच तर आपण इथे ते पटकन तयार व्हावं त्याच्यासाठी आपण इथे झाकण जरी ठेवलं तरी चालतं. तर बघा अशा कडा सुटायला लागलेल्या आहेत. आणि आपण याला एकदा तेल लावलं तरी चालतं आणि बिना तेलाचं जरी केले तरी खूप सुंदर असे हे होतात. बघा किती छान असं झालेले आहेत. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून तेलसुद्धा लावू शकतात. तेल, तूप आणि हिवाळ्यात खूप सुंदर अशा पद्धतीचे बाजरीच्या पिठाचे आपण हे डोसे तयार केलेले आहेत. अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट झालेले आहेत. खूप एकदा तवा तापला की छान तयार होतात. फक्त तवा तापू द्यायचा. दोन्ही बाजूने आपण असे छान शेकून घेतलेले आहेत. परत एक करून दाखवत आहे तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने एकदा तवा तापल्यानंतर खूप सुंदर असे हे तयार होतात. तर तुम्हाला माझी ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ मी नेहमी घेऊन येण्याचे प्रयत्न करत असते. काही मंदिरांचे ब्लॉग असतात, काही रेसिपी असतात. तर छान असे हे बाजरीच्या पिठाचे डोसे अगदी झटकन होणारे आणि अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट नक्कीच आवडले. ते एकदम छान असे झालेले आहेत.